आयोजन विजय हा होतच राहील. अंडर द असोसिएशन खेळत असताना किती बरं वाटतं की पाटण तालुका हे नाव पहिल्यांदा ऐकल्यावरती अभिमान वाटतो, परंतु त्यानंतर असोसिएशनच्या आतमध्ये जाणं, तिथं खेळणं, लोकांच्या मनं जिंकणं, हार जीत तर हा दिस इज अ गेम पार्ट आहे. परंतु त्यानंतर असोसिएशन सोबत जोडणं आणि लोकांच्या मनामध्ये राज करणं, एक शिस्तबद्ध टीम म्हणून युवा स्पोर्ट्स वांजोळीकडे पाहिलं जातं. या सगळ्यांना बघून आणि एक चांगला खेळाडू म्हणून कशा दृष्टीने तुम्ही पाहता असोसिएशनकडे आणि सगळ्या संघांकडे? संघ सगळे शिस्तीत म्हणजे चांगले आहेत. आणि अजून आम्ही हॅलो, माईक चेक चेक. हॅलो हॅलो. थँक्यू भरत सर. आपण पाहत आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट चाळकेवाडी प्रेझेंट नागनाथ चषक 2026 6वं पर्व. जवळजवळ 46 वर्षाची परंपरा लाभलेला हा नागनाथ तरुण मंडळ वन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल लेंथवर बॉल हिट केला होता. हा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. पहिल्याच बॉलवर चौकानंतर कोणताही दबाव घेतला नाही. 7 धावा स्कोरबोर्डवर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे शैलेश, फ्रंटलाईन बॉलर वांजो या टीमचा. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल टप्पामध्ये थोडंसं बाउन्स झालाय, बीट झालाय. हा बॉल देखील डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला रोखून धरलाय बॅटर विनायकला. विनायक आणि स्वप्नील ही सलामी जोडी आहे. अजूनही मैदानच्या आतमध्ये तगतन उभे आहे. सामना 4 षटकांचा आहे. 4 गोलंदाज वापरले जातील. पुन्हा देखील बॅटर पासून दूर, भरपूर बाहेर आहे. पंच वळलेत. व्हाईट बॉल. ही दुसरी एक्स्ट्रा धाव मिळाली आहे. ती तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमला. धावसंख्या आता पोहोचली 8 ऑन बोर्ड. पहिलं षटक. हा देखील व्हाईट बॉल. सलग तिसरा चेंडू वाईट टाकलाय. दबाव पाहायला मिळतो. पहिलं षटक. दिशाहीन चेंडू फेकतायत. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणे गरजेचं आहे जेव्हा तुम्ही दिशाहीन. हो, चांगला बॉल. चांगला बॉल शेवट गोड केलाय गोलंदाज शैलेशने. पहिल्याच बॉलवर तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमने सुरुवात चांगली केली होती, परंतु युवा स्पोर्ट वांजो या टीमने शेवट गोड केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9. पहिलं षटक येथे संपलंय. 9 धावा झालेत. आपण पाहताय नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट चाळकेवाडी आयोजित नागनाथ चषक 2026 6वं पर्व आहेत. षटकार मारलाय. यशस्वी आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. नागनाथ तरुण मंडळ यांची 46 वर्षाची परंपरा आहे. आता सुवर्ण महोत्सवाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. सांस्कृतिक वारसा लाभलाय. अनेक क्षेत्रात त्यांनी प्रगती केली आहे. आता गोलंदाज मार्कवर राज. पहिलाच बॉल. सुरुवात चांगली केली आहे. राज चांगली गोलंदाजी. ओ बॉल हवेत आहे. झेलची संधी आहे. पॉइंटचा फिल्डर आणि अखेर चांगला झेल टिपला येते. पॉइंटचा फिल्डर त्याने हा झेल टिपलाय. पहिला धक्का इथे बसलाय तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमला. 9 आकड्यावरती कमांड डीजे. सव्वीस. पहिला धक्का इथे बसलाय. तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमला 9 आकड्यावरती न्यू बॅटर वन डाऊनच्या भूमिकेत निलेश आलाय. इथे पार्टनरशिप बिल्ड केलं गेलं. पहिला सामना आहे. सकाळी सत्रामध्ये धावा कमी होता इथे.
हो चांगला बॉल रूम नव्हती कट करण्याचा प्रयत्न बीट झालाय चांगली गोलंदाजी हा बॉल देखील डॉट राज चांगली गोलंदाजी केली आता पण 3 बॉल टाकलेत पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट तिसरा बॉल डॉट राज पुन्हा एकदा त्या चौथा बॉल या ओव्हर मधील वन साइडला चांगला फटका खेळला मिड विकेट दरम्यान फिल्डर आहे तिथे चांगला कव्हर केला लॉंग ऑनचा फिल्डर आला तिथपर्यंत तर तो पण 2 धावा कंप्लीट केलेत धावसंख्या आता पोहोचली 11 चांगले गोलंदाजी कमबॅक केले ते डॉमिनेट केले दोन्ही गोलंदाज शैलेश आणि राज धावा करावे लागतील 11 धावा स्कोरबोर्डवर वन साइडला खेळल्या अगदी स्टेप आउट करत खेचला इथे बॉल थोडंसं प्लंबिंग बॅकअप आहे बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं पुढे 2 धावा सेव्ह केल्यात रनिंग बिटवीन विकेट मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या धावसंख्या आता 13 डबलचा खेळ सुरू आहे सिंगल डबल देखील महत्वाचं आहे या क्रिकेटमध्ये 13 धावा निलेश चांगली फलंदाजी करतोय उचा ऑन ड्राईव्ह केलाय फिल्डर आलाय डीपचा मिड ऑन नाहीये सिंगल वर समाधान मला चांगलं फिल्डिंग षटक संपलाय 2 षटकांचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या 14 तामजाई टायगर चाळकेवाडी या टीमची 2 षटकामध्ये 14 आता पण 7ची सरासरी ठेवली आहे सामना 4 षटकांचा आहे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत धावांचा वेग वाढवावा लागेल कमीत कमी 40चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल जेव्हा बाईट्स घेतले गेले भरत सरांनी त्यावेळी सांगितलं होतं फिल्डिंग करा संघाने की आम्ही 40च्या आत रोखू 30 किंवा 40च्या आत तसं दिसतंय चांगला निर्णय गोलंदाजी करणार टीमचा चालू असले मॅच तामजाई टायगर चाळकेवाडी विरुद्ध युवा स्पोर्ट्स वांजुळी या 2 टीम दरम्यान टॉस जिंकला होता युवा स्पोर्ट्स वांजुळी या टीमने निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी सकाळ सत्र आहे धावा कमी होतात आणि त्याचा फायदा उचललाय तो फिल्डिंग कराय संघाने 14 धावा स्कोरबोर्डवर आता बॅटिंग मार्कवर निलेश त्याच्या साथीला विनायक हे टॉप ऑर्डर मध्ये फलंदाज एक फलंदाज बाद झालाय स्वप्नील वो चांगला बॅकफुट पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय धन करत सीमा रेषे बाहेर चौकार आलाय इथे निलेशच्या बॅट मधून चांगला फटका चांगला टायमिंग कॉपी बुक स्टाईलने हा फटका खेळला होता अगदी स्क्वेअर कट म्हणावं लागेल धावसंख्या आता पोहोचली 18 स्क्वेअर कट म्हटलं तर भारतीय संघाचा एक गुंडप्पा विश्वनाथ हा खेळाडू प्रसिद्ध होता स्टेप आउट करण्याचा प्रयत्न थ्रो केलाय जवळपास डायरेक्ट हिट झालं असं तर काम तमाम होतं परंतु थ्रो मिस त्यामुळे ते बचावलाय बॅटर निलेश 1 धावा कंप्लीट केले धावसंख्या आता 19 ऑन बोर्ड तिसरं षटक 2 बॉलचा खेळ संपला 19 धावा आहेत तिसरं षटक आहे गोलंदाज मार्क स्वप्नील आता त्याच्या समोर देखील बॅटर आहे विनायकच्या बॅटमध्ये 1 चौकार आलाय सलामीचा फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चांगला बॉल ऑफ कटर केलाय बीट केलाय इथे चांगली गोलंदाजी स्वप्नील 3 बॉलचा खेळ संपला या ओव्हर मधील आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत 19 धावा झालेत सध्या 15 बॉलचा खेळ संपलाय पहिल्या डावामध्ये स्वप्नील तयार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न 1 धावा धावून काढली आणि 22 स्वरूपात इथे घोषित केले पंचांनी टीमची धावसंख्या 20 धावा धावून काढली आता स्ट्राईक रोटेट झाली आहे आता निलेश स्ट्रायकिंगला आलाय हो चांगला बॉल थोडसा ऑफ कटर आणि बाउन्स झाला होता थोडसा खांद्याला बॉल लागलाय 1 धावा कंप्लीट आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय परंतु जाऊ दिला ही रणनीती आहे डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय धावसंख्या आता 21 चांगली गोलंदाजी सध्या तिसरं षटक सुरू आहे स्वप्नील पहिले षटक शैलेश 9 धावा खर्च केले होते त्यानंतर राज फक्त 5च धावा खर्च केले होते 1 फलंदाज बाद केला होता आणि स्वप्नील याने आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत हो चांगला फटका बॅकफुट पंच केलाय डीप मध्ये फिल्डर आहे चांगला थ्रो सिंगल वर समाधान मला षटक संपलाय 3 षटकांचा इथे खेळ संपलाय टीमची धावसंख्या 22 1 फलंदाज बाद आता अंतिम षटक शेवटचे 6 बॉल हे निर्णायक नेक्स्ट मॅच मत्रेवाडी आणि श्री मोर्या 11 मस्करवाडी नंबर
1. दोन टीमला विनंती आहे की आपण तयार राहायचं आहे. दोन टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये. तिथे बरेच सर हे टॉसचं विवरण करतील. तसेच या स्पर्धेसाठी नागनाथ चषक 2026 या स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र डीडी सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. त्यांचा देखील हार्दिक आभार. उद्या त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात. 22 धावा 3 षटकांचा खेळ संपला. अंतिम षटक. हो चांगला बॉल आउट ऑफ दी ऑफ स्टंप ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी स्वप्नील. हा देखील चौथा गोलंदाज देखील स्वप्नील आहे. चांगली उंची लावलेला आहे. हो चांगला फटका अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे. चांगला जजमेंट चांगला झेल टिपलाय. दुसरा फलंदाज बाद झालाय तामजाई टायगर साळकेवाडी या टीमचा. सचिन याने आज झेल टिपलाय. चांगला झेल चांगला जजमेंट. माफ करा आता न्यू बॅटर सचिन येतोय. निलेश बाद झालेत. दोन फलंदाज बाद झालेत 22 वर. आता सचिन आलाय. आता शेवटचे 4 बॉल हे निर्णायक आहेत. इथे मोठा फटका येणे गरजेचं आहे. एकही षटकार आला नाही या पहिल्या डावामध्ये. ही विशेष बाब राहिली आहे या पहिल्या डावामध्ये. 22 धावा. स्वप्नील तयार. समोर बॅटर सचिन पहिल्या बॉलचा सामना करेल. राईटम राऊंड द विकेट ने स्वप्नील ऑन साईडला खेचलाय. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये स्क्वेअर लेग दरम्यान. तोच प्लंबिंग. एका धावचं रूपांतर 2 धाव मध्ये झालंय. इथे चूक केली आहे डीप मध्ये फिल्डर. धावसंख्या आता 24-24. अजून 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. शेवट षटक. 24 धावा. सचिन नॉन स्ट्रायकरला विनायक. 24 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तितकंसं कनेक्शन नाही आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर आलाय बॉलवर. तो पण सिंगल घेतली आहे. आता धावसंख्या 25-25. आता 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा षटकार येईल का? निश्चितपणे फायटिंग टोटल होऊ शकतं. 30चा पल्ला गाठू शकतं. 25 धावा. विनायक बॅटिंग मार्कवर. हो चांगला फटका बॉल हवेत आहे. यावेळी संधी आहे. तोच मिस्टामिक स्ट्रोक आणि चांगला झेल चांगला जजमेंट. राज याने हा झेल टिपलाय. तिसरा धक्का बसला इथे 25 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावातील. 30चा पल्ला गाठणे गरजेचं आहे. धावा कमी झालेत. आता शेवटचा बॉल बॅटिंग मार्कवर मोहन आलाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. स्वप्नील चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. फक्त 3च धावा खर्च केलेत. हो पायर बॉल टाकलाय. बीट झालाय आणि सिंगल घेतले. लेग बाय स्वरूपात ते सिग्नल आहे. आणि धावसंख्या आता 26. पहिला डाव इथे संपलाय. पहिलं सत्र संपलंय. 26 धावा केल्यात तामजाई टायगर साळकेवाडी या टीमने. पहिली फलंदाजी करत असताना 27 धावांचं टार्गेट ठेवलंय युवा स्पोर्ट्स वांजोळ या टीमला. नेक्स्ट मॅच मत्रेवाडी आणि श्री मोर्या 11 मस्करवाडी नंबर 1 या टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी यायचंय. टॉस का बॉस मध्ये. थँक्यू सो व्हेरी मच निनाद सर.
नागनाथ चषक 2026 पर्व 6 दुसरी मॅच. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जातोय. आदरणीय माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब, संस्थापक अध्यक्ष साईराज कोऑपरेटिव्ह पतसंस्था, त्याचबरोबर हॉटेल अस्वाद, फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज बिर्याणी हाऊस, अस्सल तांबडा पांढरा रस्सा आणि बिर्याण्याची चव म्हणजे हॉटेल आस्वाद, त्याचबरोबर श्री मसाले, अस्सल ग्रामीण चवीची उत्पादने, यांचं मनापासून आभार. टॉस का बॉसमध्ये आमच्यासोबत जोडले तर सनी चाळके. दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला टीम मत्रेवाडी तर दुसऱ्या बाजूला श्री मोर्या 11 मस्करवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण करूयात सनीदादांच्या शुभ हस्ते टॉस. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. कॉल कोणाचा असेल? मोर्या संघाचा कॉल आहे दादा. स्विंग द कॉइन. टेल इज द कॉल. ओहो, छापा पडलाय. छापा पडलाय. छापा पडून निर्णय काय? टॉस जिंकलेला आहे मत्रेवाडी संघाने. टॉस जिंकून निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. डगआउट तुम्हाला सेट करायचा. जो टॉस जिंकेल तो संघ डगआउट सेट करेल. थँक्यू. श्री मोर्या 11 मस्करवाडी. दादा, टॉस आपल्या बाजूने राहिलेला नाहीये. या आजच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर चांगलंच आहे आणि टॉस हारलो तरी आमची बॅटिंग लाईनअप चांगला आहे. त्यामुळे आम्ही 60-70 रन मारण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या टीमला. आणि चांगले खेळा. मत्रेवाडी देखील चांगली टीम आहे. सध्याला फॉर्ममध्ये असलेली टीम आहे. तरी देखील तुमची टीम खूप चांगली लय मध्ये. ओपनिंगचे दोन्ही फलंदाज ज्यांची बॅटिंग बघण्यासाठी पूर्ण तालुका आतुर असतो, ती दोघे आज अवेलेबल आहेत. हो, अवेलेबल आहेत. दोघं पण अवेलेबल आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देखील आणि तुमच्या टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा मत्रेवाडी संघ. सनी दादा, आम्ही तुमच्याकडे येतोय. सनी दादा, आजचं आयोजन आपलं आहे. पोरं खेळतायत. आयोजन करत असताना किती संकट येतात, परंतु ओव्हरऑल आज आयोजन सक्सेसफुल झालंय. कसं वाटतंय? खूप सुंदर वाटतंय. आयोजन खूप चांगले केलं आहे आम्ही. आमचे सनी दादा थोडे लाजरे आहेत, परंतु थँक्यू सो मच. जाऊया तर दुसऱ्या डावाकडे. प्रथम बॅटिंग करत असताना 26 धावा उभ्या केलेत तामजाई टायगर चाळकेवाडी संघाने. 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी वांजोळे संघ सज्ज आहे. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. वेलकम निनाद सर. धन्यवाद. थँक्यू भरत सर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल इथे पीठ. चांगली सुरुवात केली आहे. पहिला डाव तुम्ही पाहिलायच. पहिल्या 4 षटकामध्ये तामजाई टायगर चाळकेवाडी या टीमने 26 धावा केल्या. 27 धावांचं टार्गेट ठेवलं. एक मापक आव्हान आहे, परंतु चांगली गोलंदाजी केली तर निश्चितपणे आव्हान तुम्ही जड करू शकता. ऑन साईडला खेळा फिल्डर आहे तिथे डीप मध्ये तुतुम आहे, पण चांगलं ताळमेळ दोन्ही बॅटर मध्ये. चांगलं कम्युनिकेशन होतं, त्यामुळे ते सुरक्षित पोहोचलं बॅटर. हा बॉल डॉट. राज आणि रोहित ही सलामी जोडी. स्ट्रायकिंगला राज, नॉन स्ट्रायकिंगला रोहित. बॉलिंग मार्कवर मोहन. तिसरा बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील डॉट बॉल. चांगली सुरुवात. जरी धावा कमी झाल्यात तरी मी हार मानणार नाहीये. चांगली सुरुवात केल्यात. पूर्ण ताकदीचे उतरलेत फिल्डिंग संघ तामजाई टायगर्स चाळकेवाडी हा संघ. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. ऑन साईडला खेळलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. नो मॅच लँड मध्ये बॉल पडलाय. सिंगल घेतली आहे. खातं ओपन झालंय. युवा स्पोर्ट्स वांजोळ या टीमचं 27 धावांचं टार्गेट पार करत असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या षटक फ्रंट लाईन बॉल मोहन इम्प्रेस केलंय. आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणलंय. 1 धावा झालेत. ऑन साईडला खेळलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, पण बॉल नो मॅच लँड मध्ये. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. थ्रो केलाय. दुसऱ्या धावा प्रयत्न केलाय. थ्रो थोडस चुकीचं केलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कॉलिंग या दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला थोडंसं थ्रो हा उशिराने केला होता. धावसंख्या आता 3 झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधील. एक धाव महत्वाची आहे.
ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला फिल्टर आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट दरम्यान हा बॉल डॉट झालाय. षटक संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करत मोहनने आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणला. एक जोश निर्माण केलाय. आता शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू विजयासाठी आता धावसंख्येची गरज आहे ती 24. आता रिक्वायर्ड रन रेट 8 झालाय. चांगला सामना पहिला सामना चांगला रंगतोय. तामजाई टायगर्स चाळकेवाडी विरुद्ध युवा स्पोर्ट्स वांजुळी या दोन टीम दरम्यान. नेक्स्ट मॅच मत्रेवाडी आणि श्री मोर्या 11 मस्करवाडी या दोन टीम दरम्यान होणार आहे. टॉस जिंकलाय मत्रेवाडी टीमने. प्रथम गोलंदाजी स्वीकारले. नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचंय. सेकंड ओव्हरसाठी आलाय तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीम कडून. लक्ष्मण पहिल्या षटक मॅन्डरी पॉवर प्ले धावा कमी झाल्या होत्या. ते युवा स्पोर्ट वांजो या टीमचे फक्त 3. चांगली गोलंदाजी मोहनने केली आहे. येणारे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. लक्ष्मण समोर बॅटर राज ऑन साईडला खेळलाय. आनंदा कार्पेटने बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न केलाय. थ्रो केलाय परंतु माघारी पाठवलाय. चांगला निर्णय दोन्ही बॅटरचा. निर्णय देखील महत्वाचा आयुष्यामध्ये. धावसंख्या आता 4 झाली आहे. आता स्ट्रायकिंगला बॅटर रोहित. नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज आहे रोहित. लक्ष्मण तयार. राईट राऊंड द विकेटने. दुसरा बॉल वो चांगला बॉल लोअर फुल टॉस ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे मिड विकेट दरम्यान थ्रो केलाय. तोपर्यंत सिंगल घेतली आहे. चांगली रनिंग दोन्ही बॅटर मध्ये. धावसंख्या 5. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. लक्ष्मण 2 बॉलचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हर मधील हा सामना रंगतदार होईल असं वाटतंय ही सिच्युएशन बघता. 5 धावा. राज तयार बॅटिंग मार्कवर. तितकीशी कमाल करत नाहीये. चांगली गोलंदाजी केली होती. हो चांगला बॉल बीट केले. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. हा बॉल डॉट. लो स्कोरिंग मॅचेस आहेत आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिले आहे लो स्कोरिंग मॅचेस चांगल्या रंगले आहेत आणि तशीच मॅच इथे रंगते आहे. ते नागनाथ चषक 2026 या स्पर्धेमध्ये तामजाई टायगर्स चाळकेवाडी विरुद्ध युवा स्पोर्ट वांजोळे या दोन टीम दरम्यान. लक्ष्मण तयार. हो चांगला बॉल पायावर आदळलाय. रन घ्यायचा प्रयत्न केलाय. थ्रो केलाय नॉनस्ट्राइक एंडला परंतु डायरेक्ट हिट झालं. काम तमाम आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. राज बाद झालाय. पहिला धक्का बसलाय युवा स्पोर्ट्स वांजो या टीमला. चांगला थ्रो इथे पाहायला मिळतोय. पहिला धक्का इथे बसलाय. युवा स्पोर्ट्स वांजो या टीमला 27 धावांचा मापक आहे. थोडंसं नाक्कीनं आणलंय गोलंदाजा करणाऱ्या टीमने. सामन्यात थोडंसं वरचढतोनं दिसतोय. तामजाई टायगर्स चाळकेवाडी हा संघ 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 27 धावांचं आव्हान तुम्हाला पार करायचंय. चांगली मॅच इथे रंगते. पहिला सामना नागनाथ चषक 2026 या स्पर्धेतील. आता न्यू बॅटर स्वप्नील. बॉलर तयार लक्ष्मण. हो चांगला क्लीन बॉल. ट्रिपल अचित. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. चांगला बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. एष्टा उद्ध्वस्त केलेत. दुसरा धक्का बसलाय. युवा स्पोर्ट्स वांजोळ या टीमला माघारी परततोय आल्या पावली स्वप्नील. दुसरा धक्का इथे बसलाय. माफ कर रोहित बाद झालाय. दुसरा धक्का इथे बसलाय. 5 वर 2 अशी परिस्थिती पण या परिस्थितीवर मात करावी लागेल. नो बॅटर सूरज. सूरज इथे पार्टनरशिप बीट करावं गेलं. आता धावसंख्येची गरज आहे ती 22. लक्ष्मण तयार. 1 विकेट प्राप्त केली आहे. फुल टॉस मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. थोडस प्लंबिंग
एकाच धावावर समाधान मानलंय. धावसंख्या आता 6. एक एक धाव इथे महत्वाची आहे. षटक संपलंय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 झाली. दोन्ही गोलंदाज इम्प्रेस केले. पहिलं षटक मोहनने फक्त 3 धावा खर्च होत्या आणि दुसरं लक्ष्मण याने 3 धावा खर्च केलेत. एक रनआउटची विकेट होती आणि त्यानंतर एक विकेट प्राप्त केली होती लक्ष्मणने. चांगली गोलंदाजी. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. आता विनिंग पर्सेंटेज तामजाई टायगर्स चाळकेवाड या टीमचं 80% झालंय. 70% आणि 30% हे युवा स्पोर्ट वांजो या टीम झालंय. तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. ओमकार तिसऱ्या ओव्हरसाठी हो बॅकफुट लावून कट केलाय. बॉल चाललाय अगदी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. चांगला बॉल वेगवान चेंडू फेकला होता. भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय बॅटर माफ करा गोलंदाज ओमकार कडून. आता धावसंख्या झाली आहे 7. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 11-20 समीकरण. हो दिशायन चेंडू डाऊन द लेग. लेग स्टम्पच्या बॉल बाहेर. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या ऍड होईल. टीमची धावसंख्या 8 ऑन बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. एक्स्ट्रा चेंडूवर तुम्हाला कंट्रोल लागेल. हो स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. हा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. तिन्ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलेत. पहिले षटक मोहन त्यानंतर लक्ष्मण आणि ओमकार तिन्ही गोलंदाज डॉमिनेट केले. अजूनही 4 चेंडू फेकायचं या ओव्हर मधील. 8 धावा झालेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता. 27 धावांचं माफक आव्हान या मॅच मध्ये. हो चांगला बॉल बॅकफुट कट केला. डिफेन्स केलाय. हो थोडंसं प्लंबिंग. 1 धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. टीमची धावसंख्या 10 झाली आहे. अजूनही 17 धावेची आवश्यकता. एकही चौकाने एकही षटका आला नाहीये या दुसऱ्या डावामध्ये. सूरज तयार बॅटिंग मार्कवर. चांगला फटका. बॉल हवेत. पॉइंटचा फिल्टर. चांगला झेल. चांगला जजमेंट. फलंदाज बाद. तिसरा धक्का बसलाय. सूरज बाद झालाय. चांगली गोलंदाजी. 10 वर तिसरी विकेट इथे गमावली. युवा स्पोर्ट्स वांजो या टीमने. काय मॅच रंगते. अजूनही 17 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची आवश्यकता. थोडीशी मॅच जड होते इथे बॅटिंग करण्या संघासाठी परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागेल. चांगली बॅटिंग इथे करावी लागेल. हार मानून चालणार नाहीये. पहिला सामना आहे. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तुषार पहिला बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात गोलंदाज. हो चांगला बॉल आउट ऑफ दी ऑफ स्टंप. टप्पापर्यंत थोडंसं खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी ओमकार. 10 धावा फक्त झाल्यात. 17 धाव्यांची आवश्यकता. कुणी अपेक्षा काय होती की पहिला सामना रंगतदार होईल. हो चांगला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाखेर युवा स्पोर्ट्स वांजो या टीमची धावसंख्या 3-10. तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मोहन लक्ष्मण आणि ओमकार. सर गोलंदाजी आवडली असेल तिन्ही गोलंदाजी टाळ्या वाजले पाहिजे. तिन्ही गोलंदाज मोहन लक्ष्मण आणि ओमकार. 3 ओव्हर मध्ये फक्त 10 धावा दिलेत आणि 3 फलंदाज बाद केलेत. आता येणारे 6 बॉल असतील. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 17 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. 6 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता. इथे बिग हिट येणे गरजेचं आहे. 18 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा फक्त दिल्यात. आता गोलंदाज मार्को विनायक जो सलामीचा फलंदाज आता बॉलिंग मार्कवर. तामजाई टायगर्स चाळकेवाड या टीमचा आज आयोजकांच्या भूमिकेत आहे. चाळकेवाड या संघ आणि चांगला खेळ करतोय. विनायक पहिला बॉल.
ऑन साईडला खेळलाय बॉल हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूकर क्षेत्ररक्षण चांगला झेल. फलंदाज बाद. चौथा धक्का बसलाय. स्वप्नील बाद झालाय. चौथी विकेट इथे गमावली आहे. युवा स्पोर्ट्स वांजोळ या टीमने 10 वर 4 अशी परिस्थिती. हा सामना निश्चितपणे लक्षात राहील सर्वांच्या. 27 धावांचं माफक आव्हान होतं. पहिल्याच बॉल इथे विकेट प्राप्त केली विनायकने. आता न्यू बॅटर स्वप्नील सूर्यवंशी. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू विजयासाठी. 17 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चौथं षटक विनायक. चांगला खेळ इथे पाहायला मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. बॅटिंग करणारा संघ थोडंसं सपशील अपयश ठरलेत. राज, रोहित, स्वप्नील, सूरज, स्वप्नील. न्यू बॅटर गोलंदाज मार्को ओमकार. दुसरा बॉल टाकेल राईट अप ओव्हर द विकेटने. व चांगला फटका मिड ऑफच्या टोकावर खेळलाय. एकाच धाव समाधान मानलाय. धावसंख्या आता पोहोचली 11. सिंगलने काही फरक पडणार नाही फिल्डिंग करा संघाला. आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू विजयासाठी. 16 धावांची आवश्यकता. आता बॉल कनेक्ट 4 धावेचे समीकरण. 4 चौकांची आवश्यकता आहे. तुषार हा कारनामा करेल का? विनायक तयार ओव्हर द विकेटने. तिसरा बॉल व चांगला फटका स्ट्रेट खेळलाय डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे तिथे. 1 बाउन्स कलेक्ट केलाय. 1 धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न डायरेक्ट हिट. काय थ्रो केलाय. कौतुक करावं तितकं कमी आहे. काम तमाम. फलंदाज बाद. लक्ष्मण चांगला थ्रो इथे. चांगला थ्रो इथे पाहायला मिळतोय ते. रामायण मध्ये राम लक्ष्मणची जोडी इथे त्यांचं ते आठवण झाली आहे. लक्ष्मण एक चांगला नेम धरलाय. व बॅटची कडा विकेटच्या मागे फिल्डर आणि चांगला झेल. चांगला जजमेंट. तुषार बाद. चांगली गोलंदाजी. चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी आणि क्षेत्र जोरावर संघ आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. तामजाई टायगर्स चाळकेवाडी हा संघ. युवा स्पोर्ट्स वांजोळे हा संघ कुठेतरी पिछाडीवर पडलाय. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल विजयासाठी. 15 धावांची आवश्यकता. जवळजवळ सामना फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलाय. एखादा नो चेंडू या सामन्यातील आव्हान जिवंत करू शकतो, परंतु तसं घडणार नाहीये कारण चांगली गोलंदाजी करतो विनायक. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. आता न्यू बॅटर आहे प्रशांत. 5 फलंदाज बाद. माफ करा 6 फलंदाज बाद झालेत. प्रशांत पहिला बॉलचा सामना करेल. हो स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील डॉट बॉल. फक्त 12 धावा दिलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या मॅच मधील. कौतुक करावं तितकं कमी आहे. हे 4ही गोलंदाज. शेवटचा बॉल. हो स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल डॉट. आणि या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. अर्थातच तामजाई टायगर्स चाळकेवाडी या टीमने आपलं हार्दिक अभिनंदन. एक माफक आव्हान होतं 27 धावांचं आणि त्याने हार मानली नाही. आपल्या गोलंदाजीवर त्याने विश्वास ठेवला आणि हा सामना त्याने जिंकला. तामजाई टायगर्स चाळकेवाडी अभिनंदन. दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट्स वांजोळे आपण या टीममध्ये आपल्या या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपला हार्दिक आभार. आपल्याला नेक्स्ट स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.